माझ्या मुलाला एवढी मारहाण झालेली, एवढी एखाद्या जनावराला सुद्धा मारहाण, एवढी मारहाण तिच्या पाठीवरती, छातीवरती, डोक्याला सुद्धा इथं पाठीमागं मार आहे. मी स्वतः पाहिलेलं आहे. तिथं ज्यावेळेस तिला डेड बॉडी तिथं ती पडलेली होती, मी तिला सगळं पाहिलेलं आहे. इतके ओळ आहेत, जवळजवळ 30 ओळ आहेत तिचे, काळी निळी पाटण, छाती हे पोट सगळं काळी निळी करून एवढी मारहाण केलेली. माझी मागणी एकच आहे, जसं माझ्या मुलीला मारलं तसं माझ्या नातवाला सुद्धा हे मारून टाकायला कमी करणार नाही. की हा हुंडाबळी आहे. अजितदादांना हात जोडून रिक्वेस्ट करेल, दादा तुमच्या लाडक्या बहिणीला न्याय द्या. सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहित तरुणीने आत्महत्या करण्यासारखा टोकाचं पाऊल उचललं आहे. आणि ही जी विवाहित जी मुलगी आहे ती अजित पवार गटाचे मुळशी तालुक्याचे जे शहराध्यक्ष आहेत तर राजेंद्र हगावणे त्यांची सून आहे. आणि आता या प्रकरणाची दखल जी आहे ती राज्य महिला आयोगाने घेतली आहे. आपल्यासोबत याविषयी बोलण्याकरिता स्वतः वैष्णवी हगवणेचे आईवडील आहेत. नेमकं का बरं तिनं असं एवढं टोकाचं पाऊल उचललं, कशा प्रकारचा तिचा मानसिक शारीरिक छळ करण्यात येत होता आणि कशासाठी करण्यात येत होता? लग्न झाल्यापासून 5-6 महिन्यापासूनच तिचा शारीरिक आणि मानसिक दोन्ही खूप अत्याचार तिच्यावरती होते. तर दोन्ही प्रकारे 5-6 महिन्यानंतर, 5-6 महिने लग्नाला झाल्यानंतर ती आम्हाला काही 5-6 महिने काही नवीन नवरी होती, त्यामुळे तिचे दिवस 4 दिवस असे गेले, व्यवस्थित गेले. 5-6 महिन्यानंतर श्रावण महिना, गणपती गौरीचे दिवस आले. गौरी गणपतीच्या वेळेला आली आणि तिच्या आईला सांगायची असं तसं की बाबा त्यांनी गौरी मागितल्यात, नवीन नवरी येतो, माहेरच्याकडून गौरी आणतात. गौरी आणतात तर मग ठीक आहे म्हणले, देतो आम्ही गौरी. पण ती म्हणली गौरी मला चांदीच्या मागितलेल्या आहेत. मग चांदीच्या गौरी मागितल्या म्हणल्यानंतर आम्ही त्या गौरी चांदीच्या गौरी पण दिल्या. आणि लग्न ठरवत्या वेळी तिला आम्ही फॉर्च्युनर गाडी दिलेली, चांदीची 7-8 किलोची भांडी दिलेली आहे, 7-7.5 किलोची भांडी दिली, 51 तोळे दिलेत, एक मोटरसायकल दिलेली आहे. आणि सनेजवडला चांगलं मोठं लग्न करून दिलं. त्या लग्नाला दादाही उपस्थित होते. आपल्या लाडक्या लेकीला तुम्ही एवढं सगळं दिल्यानंतर नेमकं तिच्या कशासाठी छळ सुरू होता? फक्त तिचं हुंड्यासाठी छळ सुरू होता की तिच्यावरती अजूनही काही आरोप करण्यात येत होते? तिच्यावरती तिचं आमचं जावई तिच्यावरती संशयाने वृत्तीने पाहायचे, असं ती मला म्हणायची. तिच्या आईलाही सांगायची की ते संशय घेतात माझ्यावरती, काही आरोप करतात. आणि तिची नणंद घालून पाडून बोलती, सासू घालून पाडून बोलती. आणि ह्या दिवस बाहेर जातात, मला घरी एकटीलाच ठेवून काही काम सांगतात. म्हणजे असं ते सारखं टॉर्चर करायचे तिला. अनेक वेळा तिने दीड 2 महिने झाले की ती सासू आणि नणंद आमच्या घरी आणून सोडायची. आणि घरी आणून सोडलं की काहीतरी कारण सांगायचे आणि निघून जायचं. अतिशय प्रतिष्ठित कुटुंबात तुम्ही म्हणजे तुमच्या मुलीला दिलं होतं. अजित पवार गटाचे ते एका तालुक्याचे शहर अध्यक्ष आहेत. तुम्हाला वाटलं होतं का ते कधी असं करतील आणि अशा प्रकारची दुःखाचं डोंगर तुमच्यावर? प्रेम संबंध त्यांचं कॉलेजला असल्यामुळं आम्ही तिच्या सुखाचा विचार केला. आणि हे काय देत गेलो तिला, ते मागत गेले, मी देत गेलो. माझं देण्याचा हेतू एकच होता, माझी मुलगी सुखात राहावी म्हणून मी पैसे देत गेलो. आणि ते पैशाच्या हव्यासापोटी त्यांनी हे सगळं कृत्य केलेलं आहे माझ्या मुलीस. आपल्यासोबत वैष्णवीची आई आहे. खूप मोठं दुःखाचं डोंगर तुमच्यावर कोसळलं आहे. मात्र कधी तुम्हाला तिनं काही सांगितलं नाही का की तिच्यासोबत असं होतं आहे? अतिशय टोकाचं पाऊल उचललं, आज ते आपल्यातून निघून गेली आहे. सांगायची पहिले नवीन काही सांगितलं नाही तिने. हे जे म्हणतात ना गौरीच्या वेळेस, तेव्हापासून ती थोडं सांगायला लागली. नंतर मग ते पैशाची मागणी करायला लागली. मला म्हणायची मम्मी ते पैसे मागतात, ते पप्पांना सांग द्यायला, नाही दिले तर ते टॉर्चर करतात मला. मग मी ह्यांना सांगायची की वैष्णवीचे घरचे कधी सासरा, कधी नवरा, कधी नणंद, सासू असे पैसे मागतात. ते पैशांची मागणी करत होते. दरवेळेस 1.5-2 महिन्यांनी आले की ती पैसे मागायची. 2 महिने झाले की त्यांनी मुलीला माझ्या आणून सोडलीच. मग तिने आपलं ते सांगायचं, आम्ही आपलं ते द्यायचं. मोबाईलचं स्वरूप म्हणा, गॉगल स्वरूप म्हणा, रोख रक्कम म्हणा, चांदीची गौरी म्हणा, अनेक गॉगल स्वरूप म्हणा, रोख रक्कम म्हणा, चांदीची गौरी म्हणा, अनेक. तिचं ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला, ते सुखाने सगळं हे केलं.
बाकीच्या सगळ्या गोष्टी, पण तिला तो छळ होत होता, तो होतच होता. या प्रकरणात नेमकं आता तुमची मागणी काय असणार आहे? वैष्णवीचा जो बाळ आहे तो कुठे आहे? त्याला तुमच्या ताब्यात देण्यात आलं का? आणि त्याविषयी काय माहिती मिळेल तुम्हाला? माझ्या मुलीचं बाळ कुठं आहे आम्हाला आजही माहीत नाही. पण परवा दिवशीच्या माहितीनुसार आमच्या मुलीच्या सासऱ्यांनी, म्हणजे राजेंद्र हागवणेंच्या मोठ्या भावाने, जयप्रकाश हागवणे यांनी आमच्या दाजींना फोन केला. फोन केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की तुम्ही इकडे या प्रभात रोडला, बाळाचे खूप हाल चाललेत, ते कुठं ठेवले कुठं नाही ते माझ्या मुलीला माहिती आहे. मी माझ्या मुलीला घेऊन तुमच्या तिकडे येतो, जिथं बाळ ठेवले तुम्हाला दाखवतो. मग तिथंही ते आमचे दाजी, माझा भाऊ, 2-3 लोक, 2 भाऊ आणि आमचे दाजी गेले होते. गेल्यानंतर तिथं एक गुन्हेगार वृत्तीचा माणूस आहे. त्या गुन्हेगार वृत्तीच्या माणसाजवळ त्याला इथं रिव्हॉल्वर लावलेला होता. आमच्या दाजींनी, आमच्या भावांनी तेही सांगितलं. त्यांच्याकडं बाळाची मागणी केली. मागणी केल्यानंतर त्यांनी दमदाटी देऊन तिथून त्यांना हुसकून लावलं. माझी मागणी एकच आहे, जसं माझ्या मुलीला मारलं तसं माझ्या नातवालाच होता हे मारून टाकायला कमी करणार नाही. माझं बाळ, माझ्या मुलीचं बाळ आम्हाला आमच्या ताब्यात द्यावं, त्याचा संगोपन आम्ही करणार आहे, ही माझी एक विनंती आहे बाळाच्या बाबतीत. मात्र पोलिसांच्या जे प्राथमिक तपासात असं म्हणणं आहे की तिनं आत्महत्या केली. तिनं जरी आत्महत्या केली असती पण तिच्या शरीरावर प्रचंड मारहाणीचे व्रण आहेत. तिचं आत्महत्या आहे की खून आहे? तुम्हाला काय वाटतं त्याविषयी? साहेब, माझ्या मुलीला एवढी मारहाण झालेली, एवढी एखाद्या जनावराला सुद्धा मारहाण, एवढी मारहाण तिच्या पाठीवरती, छातीवरती, डोक्याला सुद्धा इथं पाठीमागं मार आहे. मी स्वतः पाहिलेलं आहे. तिथं ज्यावेळेस तिला डेड बॉडी तिथं ती पडलेली होती, मी तिला सगळं पाहिलेलं आहे. इतके ओळ आहेत, जवळजवळ 30 ओळ आहेत तिचे, काळी निळी पाटण, छाती, हे पोट सगळं काळी निळी करून एवढी मारहाण केलेली. माझी मागणी एकच आहे, जसं माझ्या मुलीला मारलं तसं माझ्या नातवालाच होता हे मारून टाकायला कमी करणार नाही. माझं बाळ, माझ्या मुलीचं बाळ आम्हाला आमच्या ताब्यात द्यावं, त्याचा संगोपन आम्ही करणार आहे, ही माझी एक विनंती आहे बाळाच्या बाबतीत. अशी वेळ ओढवली आहे. तर मी याच्यात एकच म्हणेन की हा हुंडाबळी आहे. पैशाची मागणी आहे, वारंवार त्रास द्यायचा, जाणीवपूर्वक त्रास द्यायचा व पैशाची मागणी करायची. व ह्यातून मी तर अजितदादांना हात जोडून रिक्वेस्ट करेल, दादा तुमच्या लाडक्या बहिणीला न्याय द्या. आज लाडकी बहीण एवढी जोरात महाराष्ट्रभर गाजती आहे आणि आज तुमचेच नेते, कार्यकर्ते हे सुनांवरती, आपल्या दोन्ही सुनांवरती अत्याचार करतात. म्हणजे अशा व्यक्तींना शासनाने व पोलिसांनी हे बाहेर फिरतात कसे? ह्यांना अटक झालीच पाहिजे, ह्यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे. वैष्णवी वारंवार मला म्हणत असायची, मामा माझा निर्णय चुकला, मी चुकले, आता मी काय करू? तिने तिची खंत कबूल करून दाखवली माझ्याकडं की मी चुकले, माझा निर्णय चुकीचा होता, की हे लोक मला खूप त्रास देतात. आपण पाहू शकतो की एकीकडे राज्य सरकार लाडकी बहीण योजना राबवत असताना एका वैष्णवी हगवण्यासारख्या जी लाडकी बहीण होती, जी विवाहित महिला होती, तिचा बळी गेला आहे आणि या प्रकरणातील दोषींवर अतिशय कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी तिच्या माहेरच्या कुटुंबियांनी केली आहे. गोपाल मोडकरे, साम टीव्ही न्यूज, पिंपरी चिंचवड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.